नमस्कार, मी शिवाजी कांबळे. SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. भाजप नेते चिवडे पाटलांच्या नेतृत्वात भाजी विक्रेत्यांचे लातूर मनपासमोर हलगीनाद आंदोलन. मनपा आयुक्तांना दिले निवेदन. लातूर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असतानाच आज सकाळी अन्यायपीडित भाजी विक्रेत्यांनी भाजप नेते ज्योतिराम चिवडे पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून हलगीनाद आंदोलन केले आणि प्रचंड घोषणाबाजी केली. भाजपचे कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्योतिराम चिवडे पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मनपा कर्मचाऱ्याचे आंदोलन आणि चिवडे पाटलांचे हलगीनाद आंदोलन या दोन आंदोलनामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मनपा कर्मचारी आणि भाजीपाला विक्रेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली. अखेर मनपा आयुक्तांनी या मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. शहरातील राजीव गांधी चौक आणि उषा किरण येथील भाजी विक्रेत्या, शेतकरी व कामगारांचा मनपा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी हे त्यांना तिथून उठवणे, त्यांना मारहाण करून त्यांचा भाजीपाल्याची नासधूस करणे असा अन्याय करत आहेत. या अन्यायाच्या विरोधात भाजप नेते ज्योतिराम चिवडे पाटील यांनी आज आवाज उठवला आणि मनपा आयुक्तांकडे भाजी विक्रेत्यांच्या न्याय हक्क मागण्यांसाठी मोर्चाद्वारे दाद मागितली. भाजी विक्रेत्यांचा त्रास थांबवावा, तसेच त्यांना येत्या 15 दिवसात पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा मनपाला टाळे ठोकण्याचा इशारा देखील चिवडे पाटील यांनी यावेळी दिला आहे. पाटील तुम आगे बढ़ो, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. पहिले जनतेचा प्रश्न आधी सगळ्यात पहिला आधी जनतेचा प्रश्न मार्गी लावा. आमच्या आयुक्ताला इकडे पाठवा, आधी आयुक्त मॅडमला इकडे पाठवा निर्माण करायला लोक आमचे भाजी विक्रेते असतील, फळ विक्रेते असतील आणि फुटपाथवरती बसून व्यवसाय करणारे आमचे काही कामगार असतील, या सर्व लोकांना न्याय मिळावा आणि यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून आमच्या या लातूर महानगरपालिकेशी लढा चालू आहे. पण या ठिकाणचे आयुक्त म्हणजे पूर्व आयुक्त मानसी मीना मॅडम यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही भाजी विक्रेत्यांसाठी, फळ विक्रेत्यांसाठी पर्यायी जागा आम्ही उपलब्ध करून देऊ. आम्ही त्यांना 2 वेळा साहेब या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं. पण या महानगरपालिकेचं निगर घट्ट घेण्याची कातडी पांघरलेलं सरकार मात्र या ठिकाणी आमच्या कामगाराकडे पाहण्यासाठी सुद्धा तयार नाही. पण शेवटी आज आम्हाला या ठिकाणी हलगीनाद आंदोलन करायची वेळ आली. पण मी आज आपल्याला या ठिकाणी सांगतो साहेब, आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून येणाऱ्या 15 दिवसाचा आम्ही या महापालिकेला अल्टिमेट दिलेला आहे आणि 15 दिवसात जर या महापालिकेनं जर नाही आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आणि आमच्या कामगारावरचा अन्याय नाही थांबवला तर येणाऱ्या 15 दिवसामध्ये आम्ही महापालिकेला या ठिकाणी मेन गेटला कुलूप लावल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही.